आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा युथ कनेक्ट 24 नोव्हेंबरला मुंबईतील 100हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी साधणार संवाद। मालाड मालवणीतील अनधिकृत बांधकामांविरोधात मंत्री मंगल प्रभात लोढा काढणार मोर्चा। आज दुपारी 4 वाजता मालवणी पोलीस ठाण्यावर मोर्चा। आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर आज भाजप युवा मोर्चा करणार आंदोलन। मंगल प्रभात लोढांना धमकी दिल्याचा निषेध करणार। शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण प्रकरणी अमित ठाकरेंवर गुन्हा। पोलिसांची नोटीस घेण्यासाठी आज स्वतः नेरूळ पोलीस स्थानकात जाणार। हर्षवर्धन सपकाळांकडून फडणवीसांवर खालच्या शब्दात टीका। सपकाळांची टीका म्हणजे वैचारिक दिवाळखोरी। सपकाळांच्या टीकेवर नवनाथ बन यांचा हल्ला बोल। सांगोल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज जाहीर प्रचार सभा। छत्रपती शिवाजी चौकात होणार सभा। पालघरच्या कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचा, विकासाचा भगवा फडकवायचा। पालघरच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। सुनील तटकरेंचा शिवसेनेला दे धक्का। म्हसळा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादीत, गद्दारांना आता माफी नाही, सुनील तटकरेंचा इशारा। भावाला भावाचा सल्ला, कुठलंही वक्तव्य जबाबदारीने करायला हवं। नितेश राणेंचा निलेश राणेंना सल्ला। निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर केली होती टीका। बीडमध्ये ऊस दर प्रश्नावर शेतकरी संघटना एकवटल्या। 24 नोव्हेंबर पासून बेमुदत चक्का जाम आंदोलनाचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।